आता रिसेंटली एक आपल्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक फ्रॉड चाललेला आहे पहा. बरं. 3,500 आता तर सर्वसामान्य लोक आहेत, हे ट्रेडिंग करू शकतात का? आपल्यामधील सर्वसामान्य व्यक्तींमध्ये 95% लोक 99% लोक फक्त इथून खाली काम करतात, म्हणजे नरड्याच्या खाली, आपण त्याला नरड म्हणतो, त्याच्या खाली काम करतात. बरोबर. आणि फक्त 1 ते 2% लोक असे आहेत की ते इथून वरती काम करतात. पैसे प्रत्येक जण बनवतो, पण त्याच्यामध्ये कमवायची प्रत्येकाला अक्कल आहे, पण टिकवायची अक्कल नसते. स्टॉक मार्केटमध्ये जर पाहायला गेलं ना, सगळ्यात जास्त क्राऊड जो तो आयटीचा आहे, कारण की तेच लोक लय कलाकार आहेत. आता हे जे ट्रेडिंग मधून पैसे येतात किंवा हे जे इन्व्हेस्टमेंट मधून जे काही कमाई असते, मग ह्याच्यापासून तर टॅक्स तर तुम्हाला द्यावा लागत असेल. द्यावं लागतं. जर तो टॅक्स वाचवायचा असेल तर तुम्ही काय करा? आता ॲक्च्युअलमध्ये मी पण फक्त स्टॉक मार्केटचं जे काय आहे तेच लिगली टॅक्स पे करतो, पण फॉरेक्स अजिबात नाही करत. सो त्यात अशी काय ट्रिक आहे की जेणेकरून आपला टॅक्स सेव्ह होईल? आता कसं आहे, ते आहे फॉरेक्स मार्केटमध्ये आहे आणि क्रिप्टो मार्केटमध्ये पण आहे. आता बऱ्यापैकी लोक करता येतात, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे. आणि ह्या सगळ्या अनलिगली गोष्टी आहेत, त्याच्यामुळे ओपनली आपण डायरेक्टली त्या गोष्टीवरती बोलणं हे पण चुकतं. ट्रेडिंग एक ऐसी नशा आहे, लोक बी छुटती नाही. म्हणजे ना, असे कितीतरी लोक आहेत, अख्खा माणूस जातो पण ट्रेडिंग काय सोडत नाही ते. अख्खं घर जातं, माणूस जातो, पण ट्रेडिंग काय जात नाही त्याच्या आयुष्यात. ट्रेडिंग जो करायला लागतो आणि ज्याला त्याची सवय लागते, तो माणूस संपला. नमस्कार, द सारिका शोमध्ये तुझं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. सो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ओंकार गवळी सरांना, ज्यांचं श्री ट्रेडिंग इन्स्टिट्यूटतर्फे ऑलमोस्ट आत्तापर्यंत 1000+ विद्यार्थ्यांना त्यांनी ट्रेनिंग आणि कोचिंग दिलेलं आहे. प्लस जे रिअल टाईम आपण जो अनुभव म्हणतो, तर त्यांना 7 ते 8 वर्षांचा अनुभव आहे ह्या क्षेत्रामधला. आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये 18पेक्षा जास्त त्यांच्या ब्रांचेस आहेत. तर तुमचं खूप खूप वेलकम. धन्यवाद. सो फक्त 21 वयामध्ये तुम्ही हे सगळं जे काही अचीव्ह केलं, तर तुम्ही स्वतःबद्दल मला थोडंसं आयडिया द्याल का? ठीक आहे. आता ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस एज फार कमी होतं आणि नॉर्मली स्टॉक मार्केटमध्ये असं ऐकायचं की शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात किंवा पैसा मिळतो. सुरुवात तर घरी शेअर मार्केटलाच केली, ते इन्व्हेस्टमेंटपासून होतं. त्यावेळेस पैसे नसायचे, कारण की 6वी 7वी 8वीला होतो मी. आता थोड्या कालावधीनंतर मी जसे पैसे आले किंवा जसं मला फंडिंग सोर्स झाला, त्यावेळेस मी ट्रेडिंग वगैरे चालू केलं. भरपूर लॉसेस झाले, आत्ताही होतात, तेव्हाही झाले ते. आता कसं आहे की प्रॉफिटेबल ट्रेडर होण्यासाठी मला भरपूर कालावधी गेला आणि त्याच्यानंतर भरपूर साऱ्या अचिव्हमेंट केल्या. कारण की का, ज्यावेळेस आपण आपल्या स्वतःला सिद्ध करून दाखवतो, तोपर्यंत आपल्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. बरोबर. तर ज्यावेळेस मी प्रॉफिटेबल ट्रेडर झालो, ज्यावेळेस पैसे हातात यायला लागले, त्यावेळेस लोकांनी विश्वास ठेवला की ट्रेडिंगमधून सुद्धा पैसे कमवले जाऊ शकतात. बरोबर, अगदी करेल. सो आता जसं आपण म्हणतो की रिझल्ट शिवाय लोक विश्वास ठेवत नाही. तर मग आता सर मला अंदाजे सांगा की आता तुमच्याकडे एवढे मुलं येतात ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये शिकायला. तर मग या मुलांमध्ये सक्सेस रेशो काय? म्हणजे खरंच किती मुलं याच्यामधून सक्सेसफुल होतात? आता कसं असतं, जे स्टॉक मार्केट आहे ते 1 अन् 2 दिवसात शिकण्यासारखा, 10 अन् 8 दिवसात शिकण्यासारखा सब्जेक्ट नाहीये. आपण पाहतो कोणत्याही क्षेत्रात आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल किंवा कोणतीही गोष्ट नवीन शिकायची असेल, तर त्याच्यासाठी कालावधी द्यावा लागतो. आता भरपूर स्टॉक मार्केटचे कोर्सेस असे आहेत की ते आपल्याला 10 दिवसात स्टॉक मार्केट शिकवतात, 15 दिवसात शिकवतात, महिन्यात शिकवतात किंवा शनिवार रविवार क्लास घेतात आणि ते शेअर मार्केट शिकवतात. मग हे कसं असतं की माझ्याकडे भरपूर विद्यार्थी आले, आत्तापर्यंत ते शिकूनही गेले, पण ज्यांनी ॲक्च्युअली त्याला वेळ दिला आणि डेडिकेटली स्टॉक मार्केटचा स्टडी केला, तो व्यक्ती सक्सेसफुल झालेला आहे. अराउंड आपण पाहतो तसं जर पाहायला गेलं तर आत्तापर्यंत आपण 7,000 पेक्षा जास्त विद्यार्थी सेमिनार थ्रू, स्टॉक मार्केटच्या लेक्चर थ्रू किंवा आपल्या बाकीच्या काही ॲक्टिव्हिटीज थ्रू आपण शिकवलेले. पण तसं पाहायला गेलं त्यांच्यामध्ये आपल्याला फक्त 1 to 2% ॲक्युरसी आपल्याला पाहायला मिळते लोकांची. म्हणजे सक्सेस रेशो जो आहे ते 1 ते 2%. आता याच्यामध्ये हा निगेटिव्ह करण्याचा पार्ट नाहीये किंवा स्टॉक मार्केटमध्ये शिकून पैसे कमवू शकत नाही, अशातला भाग नाहीये. पैसे प्रत्येक जण बनवतो, पण त्याच्यामध्ये कमवायची प्रत्येकाला अक्कल आहे, पण टिकवायची अक्कल नसते. म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये प्रत्येक जण ट्रेड करतो आणि बऱ्यापैकी प्रॉफिटही करतो. दिवसाला 10,000-20,000 रुपये काढतो, पण तो कमवलेले पैसे तो ठेवू शकत नाही. म्हणजे सगळ्यात महत्वाचा हा जो पार्ट आहे, हा आपल्याला पाहायला मिळतो. ह्याच्यामुळे लोक लॉसेसमध्ये आहेत. मग आता जे स्टॉक मार्केट जो आहे, तो त्याला कालावधी द्यावा लागतो आपल्याला. कमीत कमी वर्ष 6 महिने त्याचा स्टडी करावा लागतो आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकली काम करावं लागतं. म्हणजे थिअरी जी आहे ती अराउंड 5-6 महिने शिकणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कॅन्डलस्टिक पॅटर्न असतील, चार्ट पॅटर्न असतील किंवा इतर काही गोष्टी. जोपर्यंत आपण स्वतः ह्या गोष्टीमध्ये बारकाईने लक्ष देत नाही थेअरीच्या, तोपर्यंत आपल्याला काहीच गोष्टी समजत नाही. आणि बऱ्यापैकी लोक असं होतात, महिनाभर थेअरी कुठतरी सांगितलेले ऐकतात, 1-2 स्ट्रॅटेजी ऐकतात आणि डायरेक्टली ट्रेडिंग चालू करतात. मग साहजिक आहे त्यांना लॉस होतो. आता तसं जर पाहायला गेलं, आपल्या कोर्सेसमधून अराउंड 1 ते 2% ॲक्युरसी आहे, पण जे पण डेडिकेटली केले त्या लोकांची. बरोबर. आणि तसं जर पाहायला गेलं तर अराउंड ऑलमोस्ट सगळे लोक ट्रेडिंग करत नाही, काही त्यातली ठराविक लोक क्लास करून ट्रेडिंग करतात.
अच्छा. प्रत्येक जण ट्रेडिंग करत नाही त्याच्यामध्ये. अगदी करेन. सो जसं आता तुम्ही बोललात मला इन्व्हेस्टमेंट बद्दल, आता समजा कमी वयामध्ये जसं तुम्हाला 21व्या वयात एवढे पैसे तुमच्या हातात आले, हं. तर काय केलं पाहिजे? म्हणजे आता आपण तर म्हणतो की त्याचा सदुपयोग केला पाहिजे, पण हं. एवढ्याशा एजमध्ये कदाचित कुणाकडे तेवढं नॉलेज नाहीये. मग तुमचा सल्ला काय असेल? आता सगळ्यात महत्त्वाचं मी त्या पैशाचं काय केलं? आता हे पहा, की ज्यावेळेस आपल्या हातात पैसा यायला लागतो, त्यावेळेस आपल्याला ते योग्य मार्ग दिसायला सुद्धा गरजेचे असतात किंवा दाखवणारे सुद्धा गरजेचे असतात. आता आपण नॉर्मली आई-वडिलांचं ऐकतो किंवा इतर काही वडीलधारी लोक असतील त्यांचं आपण बरोबर. ऐकतो. तर बऱ्यापैकी आई-वडील पण काय सांगतात, जे पैसे आहेत ते सेव्ह करून ठेव. आपण पाहतो आजची पिढी अशी आहे, की भरपूर सारे पैसे कमवतात. म्हणजे भरपूर पोरं आहेत, भरपूर लोक आहेत, पैसे कमवतात. पण ते कमवलेले पैसे बऱ्यापैकी 80-90% शो ऑफमध्ये जातात. म्हणजे म्हणजे मोठे-मोठे मोबाईल घेणं, गाडी घेणं, त्याच्यानंतर आणखी कपडे घेणं, म्हणजे ज्या गोष्टी अननेसेसरी ज्या गोष्टी आपण पर्चेस करतो, ते वेस्ट ऑफ मनी येतो. हं. मग आता सगळ्यात महत्त्वाचं काय, स्टॉक मार्केटमधून मी पैसे कमवले किंवा मी या सगळ्या गोष्टी पाहिल्या. पण आता याच्यामध्ये अशी गोष्ट पाहायला मिळते, जे पैसे तुम्हाला वेळेत आलेले आहेत, ते पैसे गुंतवणं कुठेतरी गरजेचं असतं. जसं की स्टॉक असू द्या, प्रॉपर्टी असू द्या, गोल्ड असू द्या किंवा इतर काही ॲसेट्स असू द्या. त्याच्यामधून तुम्हाला काही कालावधीनंतर रिटर्न्स मिळते. बरोबर. कारण की लक्ष्मी सुद्धा एकदाच येऊन पाहते. प्रत्येक वेळेस एखाद्याच्या हातात येत नसते. करेक्ट. त्याच्यामुळे काय, आलेल्या लक्ष्मीचा सदुपयोग करणं हे गरजेचं आहे. अगदी करेक्ट. सो जसं तुम्ही सांगितलं की पैसा आला आणि त्याचं प्रॉपर इन्व्हेस्टमेंट आपण केला. पण सर आता यामध्ये जर आपण सेबी चा जर विचार केला, तर सेबी काय सांगते आपल्याला की 95% याच्यामध्ये लोक लुजर्स आहे, 5% हं, हं. अर्निंग आहेत. हं. मग एवढं असताना सुद्धा लोकांना एवढं क्रेज कसं? आता कसं आहे, स्टॉक मार्केट आता हे सांगितलं, दाखवलं वेगळ्या प्रकारे. म्हणजे आता थोडक्यात जी सिरीज आली 99 स्कॅम, हर्षद मेहताचा स्कॅम आला, त्याच्यानंतर फर्जी आली, भरपूर अशा काही मूवीज आल्या ज्याच्यामधून असं दाखवलं गेलं की स्टॉक मार्केटमधून किंवा असे फायनान्शियल फ्रॉड्स करून जास्त पैसा कमी वेळेत कमवला जातो. अच्छा. मग आपल्यासारखी जी तरुण पिढी जी आहे ती ह्या मार्गाने वळाली आणि ह्याच्यामुळे काय झाले, मोठे मोठे लॉसेस झाले. आता सेबी काय सांगतं, 100% तेवढे आहे. आता मी माझा कोर्सचा किंवा सक्सेस रेशो सांगितला, अराउंड 2 ते 3% लोक काय ट्रेडिंग करतात ऍक्च्युअलमध्ये आणि प्रॉफिटेबल आहेत. आता सेबी सांगते ते सुद्धा बरोबर आहे. पण आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर पहिलीच गोष्ट काय आहे, कमवायला प्रत्येकाला जमतं, पण ते टिकवतं प्रत्येकाला येत नाही. म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये भरपूर लोक ट्रेडिंग करून पैसे कमावतात, पण ऍक्च्युअलमध्ये त्याचं कसं ते जतन केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने ते यूज केलं पाहिजे हे कोणाला जमत नाहीये. मग आता ह्याचं मेन रिझन काय आहे, लोक येतात त्याच्यामध्ये लॉसेस करतात आणि जातात. स्टॉक मार्केट हे दाखवलं वेगळ्या प्रकाराने आणि झालंय त्याच्यामध्ये वेगळं. अगदी करेक्ट. सो आता जसं की तुम्ही आतापर्यंत डेफिनेटली 21व्या एजमध्ये एवढी वेल्थ क्रिएट करणं सोपी गोष्ट नाही. म्हणजे 18 ब्रांचेस ओपन करणं इट्स नॉट इझी. होय. मग आता जर एवढी वेल्थ जनरेट झाली, तर तुम्ही कसं इन्व्हेस्टमेंट केली किंवा तुम्ही काय केलं त्या पैशांचं? आता सगळ्यात पहिली गोष्ट, की तसं जर पाहायला गेलं तर खरंच कमी एजमध्ये पैसे माझ्याकडे आले किंवा मी त्याच्या मागे कष्टही तेवढं केलं. कारण की स्टॉक मार्केटमध्ये आज मी दिसतो की पैसे कमावतोय किंवा माझ्या हातात पैसे येत आहेत कमी एजमध्ये. आता तसं जर पाहायला गेलं तर घरच्यांची एकदम मनाची साथ होती आणि इतर गोष्टींची साथ होती. आर्थिक सोडता म्हणजे आर्थिक त्यावेळेस घरी काही नव्हतं जास्त असं म्हणावं असं. आता ही जे काही गोष्टी उभ्या केल्या मी माझ्या स्वतःच्या जीवावरती केल्या. आता त्याच्यामध्ये पैसे सुद्धा मला ह्याच व्यवसायातून आले, म्हणजे स्टॉक मार्केट बरोबर. ट्रेडिंग मधून. ज्यावेळेस मी ते केले त्याच्यानंतर स्वतःची ब्रांच टाकली, म्हणजे ज्या ठिकाणावरून आपल्याला इन्कम सोर्स जनरेट होईल, एक स्टेबल इन्कम सोर्स आपण त्याला म्हणतो. किंवा काही गोष्टी प्रॉपर्टीज असेल किंवा आणखी गोल्ड असेल, इतर काही गोष्टींमध्ये मी इन्व्हेस्टमेंट केली. आणि सगळ्यात महत्वाचा भाग, जसं जसं ह्या सगळ्या गोष्टी करायला लागलो किंवा कळायला लागल्या, की आता कमी एज पासून तर पुढे आलोय. गाडी घेतली, त्याच्यानंतर बाईक घेतली, 4 व्हीलर घेतली, मोबाईल घेतला, जे पाहिजे ते आधी हाऊस करून घेतली, पण अख्ख्या रकमेची नाही. बरोबर. म्हणजे जी अमाऊंट कमवतो त्याच्या अमाऊंट 10% मी त्या गोष्टी तिथं हे केलं गेलं, जे गरजेच्या वस्तू घेत गेलो, मोबाईल वगैरे म्हणा. म्हणजे हा कन्व्हिनियन्स झाला. त्याच्यावरती तुम्ही 10% खर्च करता. बाकीची गोष्ट तुम्ही गुंतवता. गुंतवतो. पण आता नॉर्मली कसं आहे, की त्याच्यामधून आतापर्यंत जे कमवलं त्याच्यामधून नॉर्मली व्यवसाय सुरू केलाय. ट्रेडिंग क्लासेस असू द्या किंवा ट्रेडिंग कॅफे असू द्या. आता हे सगळं आपण सुरू केलं, त्याच्यामध्ये भरपूर मोठी इन्व्हेस्टमेंट गेलेली. ट्रेडिंग कॅफेला अराउंड 20-22 लाख रुपयाची आसपास अमाऊंट गेलेली टोटल विथ डिपॉझिट. आणि बाकीचे जे काही क्लासेस वगैरे आहेत त्याच्यासाठी नॉर्मल सेटअपसाठी 4-5 लाख रुपये खर्च येत होतो. माझा 21व्या वयामध्ये मी अराउंड बिझनेसमधून आणि ट्रेडिंगमधून चांगली रक्कम कमवली आणि त्याच्यावरती मी स्टेबल आहे. अगदी करेक्ट. सो सर मला एक असा प्रश्न विचारायचा आहे, कदाचित तो आवडणार नाही. पण आता आपण म्हणतो की बाबा ट्रेडिंगमध्ये म्हणा, मी आता 7-8 वर्षापासून करतो, एवढं सक्सेसफुल आहे. मग तुम्ही ह्याचं म्हणजे जे आपण ट्रेनिंग म्हणतो हे का स्टार्ट केलं? म्हणजे तुम्ही स्वतः एक सक्सेसफुल ट्रेडर का नाही बनले? कारण असे खूप एक्झाम्पल आहे की जे सक्सेसफुल आहेत, त्यांची नावं आपण आज जे ऐकतो. तर मग तुम्ही ती गोष्ट का नाही केली?
आता सगळ्यात पहिली गोष्ट पहा, म्हणजे ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस म्हणू असं माझ्याकडे कोणती गोष्ट नव्हती. ओके. फक्त एक प्रॉफिटेबल ट्रेडर होतो किंवा त्याच्यातून मी अर्निंग करत होतो. पण ती अर्निंग पण अशी होती की मी जगल इथपर्यंत होती. म्हणजे 1000-2000 रुपये यायचे. त्याच्यामधून आपल्यालाही माहिती इन्व्हेस्टमेंट त्याच्यापासून आपण करू शकत नाही. बरोबर. भरपूर कालावधी जाईल. आता तसं पाहायला गेलं ज्यावेळेस मी 11वी-12वीला होतो, आमच्या तिथं ज्ञानगंगा कॉलेज म्हणून आहे. आता शिरूरमध्ये आणि भरपूर नामांकित कॉलेज आहे. त्या ठिकाणावरती मी शिकायला होतो. आता त्यावेळेस रूमवरती राहायचो बरोबर आणि पोरांना शिकवण्याच्या ह्याच्यात म्हणजे जे मित्र होते, मी ट्रेडिंग वगैरे करायचो आणि ते म्हणायचे की शिकव आम्हाला किंवा सांग. मग त्यांना सांगता सांगता जवळपास ते क्लासेसचं रूपांतर कधी झालं, म्हणजे मित्रांना सांगत होतो फक्त ट्रेडिंग अशा प्रकारे करायची, इथं करायची तिथं. आणि त्याच्यानंतर मी क्लासेस वगैरे सुरू केले. आता ऍक्च्युअलमध्ये माझं हे नव्हतं की क्लासेस सुरू करायचे, पण ते कळत न कळत सुरू झाले. दुसरी गोष्ट, त्यावेळेस माझ्याकडे मुबलक पैसा होता जो की ट्रेडिंग मधून यायचा. त्याच्यानंतर क्लासेसमधूनही मला इन्कम सोर्स सुरू झाला की जो की स्टेबल इन्कम होता. आता दुसरी गोष्ट, क्लासेस घेणं हे काय चुकीची गोष्ट नाही. आपल्याकडे जे तेच आपण समोरच्याला देतोय. बरोबर. म्हणजे काय ज्ञानात आपण काय करतोय, फक्त शेअर करतोय की हे अशा पद्धतीने आपल्याला प्रॉफिट होतो आणि अशा पद्धतीने तू काम कर. पण त्याच्या मागे एक गोष्ट गरजेची आहे की जो शिकवतो किंवा जो हे पर्सन घेतो तो ऍक्च्युअल मध्ये प्रॉफिटेबल आहे का हे पाहणं त्याच्या मागे भरपूर गरजेचं आहे. अगदी. मग आता तसं जर पाहायला गेलं तर आपण आपले प्रत्येक मंथली किंवा विकली आपण P&L शो करत असतो. म्हणजे आतापर्यंत असा पार्ट नाहीये की आपण फक्त कोचिंग घेऊनच पैसे कमवलेत. ऍक्च्युअल मध्ये ट्रेडिंग मधून सुद्धा पैसे कमवलेत आणि आपण त्याचा P&L शो करतोय. म्हणजे काय असते? आता P&L म्हणजे प्रॉफिट अँड लॉस. एखाद्या ट्रेडरची गुणवत्ता जी आहे ना ती P&L मधून ठरवली जाते. ओके. मग आता आपण जे ट्रेडिंग करतो ते ऍक्च्युअली आपण डेली ब्लॉग मध्ये सुद्धा लोकांसमोर मांडत असतो. प्लस आपण तो जो आपला P&L मंथली P&L असेल तो आपण लोकांना शेअर करतो की आम्ही ह्या महिन्यामध्ये जे ट्रेड घेतले होते त्याच्यामध्ये आम्हाला जो काही प्रॉफिट असेल किंवा जो काही लॉस असेल ह्या सगळ्या गोष्टी त्यांना शो करत असतो. ग्रेट. त्याला प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट म्हणतात. म्हणजे याला आपण एक ट्रान्सपरन्सी म्हणू शकतो हो की आता सध्या काय चाललंय आणि त्याच्यामधून काय येतं हे तुम्ही अपफ्रंटली दाखवत. बरोबर. खूप चांगली गोष्ट आहे ही. सो आता मला सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न विचारायचा आहे की आता दोन गोष्टी असतात, ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट. एक्झॅक्टली काय केलं पाहिजे? आता ऍक्च्युअल मध्ये कसं आहे की ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट हे दोन्ही पार्ट वेगळे वेगळे आहेत आणि दोन्ही वेगळ्या वेगळ्या लोकांसाठी बनलेले आहेत. बर. म्हणजे एकच व्यक्तीने हे दोन्ही करावा असं काही हे नाहीये. आता ट्रेडिंग जो पार्ट आहे तो कुणी केला पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट, ज्या व्यक्तीकड इन्कम सोर्स लिमिटेड आहे किंवा आपण म्हणतो की भरपूर साऱ्या अडचणी आहेत, त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे? ट्रेडिंग केलं पाहिजे. आता ऍक्च्युअल मध्ये कसं असतं, ट्रेडिंगसाठी गुंतवणूक कमी लागते, होणारा नफा सुद्धा आपल्याला जास्त होतो आणि तोटा सुद्धा आपल्याला जास्त होतो. म्हणजे ट्रेडिंग जो पार्ट आहे तो हाय रिस्क आहे त्याच्यामध्ये. अच्छा. आता त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, ज्याच्याकडे इन्कम सोर्स लिमिटेड आहेत ना त्यांनी एखादा इन्कम सोर्स वाढवण्यासाठी त्याच्यात एंटर केलं तर ठीक आहे, पण ती गोष्ट शिकणं सुद्धा गरजेचं आहे किंवा त्याचा लाईव्ह एक्सपिरियन्स घेणं सुद्धा गरजेचं आहे. आणि प्रॅक्टिकली ट्रेडिंग ज्यावेळेस कधी केलं पाहिजे? 1 वर्षानंतर केलं पाहिजे. तोपर्यंत डेमो ट्रेडिंग, पेपर ट्रेडिंग किंवा इतर काही गोष्टी आपण केल्या पाहिजे. आता इन्व्हेस्टमेंट जो पार्ट आहे, ज्याच्याकडे भरपूर सारी रक्कम आहे त्या व्यक्तीने इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. किंवा रिटायर्ड आपण म्हणतो किंवा भरपूर सारे पैसा आहे, बँकेमध्ये एमडी केली किंवा सेव्हिंग्स ठेवल्या आहेत, त्याच्या जागेवर त्यांनी स्टॉक घेऊन ठेवले भरपूर रकमेचे किंवा चांगल्या रकमेचे, तर त्याला चांगले रिटर्न्स मिळू शकतात. बरोबर. आता ट्रेडिंग जो पार्ट आहे तो दिवसाला 1000-500 रुपये कमवण्यात येतो आणि 5-10 रुपये नेतो सुद्धा. आता याच्यात सांगितलं की 1000-500 रुपये कमवतो आपण आणि 5-10 हजार नेतो, म्हणजे जाणारा आकडा हा मोठा सांगितलेला आहे. त्याचं रिझन असं की लोक काय करतात, मोठे मोठे लॉसेस सहन करतात आणि छोट्या छोट्या प्रॉफिटवरती एक्झिट करतात. त्याच्या मागे ना त्यांची स्ट्रॅटेजी असते किंवा ना कोणती गोष्टी असते, ते फक्त लकवरती विश्वास ठेवतात आणि होईल ते होईल म्हणून सोडून देतात तो ट्रेड. त्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये छोटे छोटे प्रॉफिट हे प्रत्येकाला होतात पण टिकवता येत नाही आणि मोठे मोठे लॉसेस सगळ्यांना होतात. ओके. म्हणजे इव्हन मला सुद्धा. सो आता आपण एक एक्झाम्पल घेऊयात, जसं की आता इन्व्हेस्टमेंट बद्दल मी बोलेन की आता समजा माझ्याकडे थोडेफार पैसे आहेत, समजा माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी काही पैसे ठेवलेले आहेत आणि मी असा विचार करते की मला ते पैसे ना वाढवायचे. मग तुम्हाला काय वाटतं, काय केलं पाहिजे, कशी इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे? आता सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या की इन्व्हेस्टमेंट हा जो पार्ट आहे हा आपण म्हणतो ते अलादीनचे गुहा किंवा आपण जे म्हणतो चिराग किंवा जे काय असतं तर त्यासारखं नाही आहे की आपण तिथं पैसे टाकले की आपल्याला लगेच पैसे मिळतात. ह्याच्यासाठी वेळ देणं हे गरजेचंच आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणता की स्टॉक मार्केटमध्ये मी शेअर्स घेतले, इन्व्हेस्टमेंट केली आणि तिथून मला रिटर्न्स मिळते, पण लक्षात घ्या घेतलेले शेअर्स सुद्धा खाली पडतात आणि भरपूर दिवस खाली सुद्धा राहतात. मग त्याच्यामध्ये अशीच अमाऊंट आपण गुंतवणं गरजेचं आहे ज्याची आपल्याला भरपूर दिवस गरज पडणार नाही. म्हणजे कन्सिडर करा 100 रुपये तुमच्याकडे आणि 100 रुपयामधले 60 रुपये असे आहेत की तुम्हाला 5-6 वर्ष त्याची गरजच लागणार नाहीये. अच्छा. कमीत कमी 3-4 वर्ष किमान. त्याला
त्या रकमेचे आपण इन्व्हेस्टमेंट केलेलं हे चांगलं आहे. त्याच्यामध्ये ब्लू चिप कंपन्या काय असतील किंवा चांगले चांगले शेअर्स असतील, जसं की आपण प्रॉपर अनालिसिस केला आहे, स्ट्रॅटेजीज दिल्या आपल्या, तर त्या शेअर्समध्ये आपण ते गुंतवणूक केलं पाहिजे. पण असलेली रक्कम अख्खी तिथं टाकणे म्हणजे हा मूर्खपणा ठरवला पूर्ण. अच्छा. मग काय केलं पाहिजे? तर समजा बऱ्याच साऱ्या ट्रेडिंगच्या आता कंपन्या आहेत, जसं तुमची पण अकॅडमी आहे. हं. सो मग स्वतःहून शिकून इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का कोणाच्या थ्रू केली पाहिजे? स्वतःहून शिकून इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. ओके. कारण की कसं आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, मी आज किती बरोबर आहे हे मलाच माहिती आहे. हं. आज तुम्ही म्हणजे थोडक्यात काय आहे, मी तुम्हाला सजेशन द्यावा, तर त्या क्षेत्रातलं मला किमान माहिती पाहिजे, ठीक आहे. पण तो अनालिसिस हा मला माहिती आहे. आता त्या अनालिसिस वरती जर मी गुंतवणूक करतोय ना, तर मी 100% पेशन्स ठेवणार आहे. पण मी सांगितलेल्या अनालिसिस वरती जर तुम्ही गुंतवणूक करताय, तर तुम्ही तिथपर्यंत पेशन्स ठेवता की नाही हे सांगता येत नाही. मग आता मी सांगतोय, तो कन्सिडर करा, XYZ टाटा मोटरचा शेअर्स आहे, हं. तो आज ₹400 आहे, ₹500 जो काय असेल तो समथिंग पकडून चला ₹800. आता तो शेअर मी सांगतोय की मॅडम तुम्ही आज घ्या आणि 1 वर्षानंतर ₹1200 पोहोचल. तर आता हा माझा अनालिसिस झाला वैयक्तिक. इन केस जर नाही पोहोचला, तर त्याच्यानंतरची स्ट्रॅटेजी माझ्याकडे असणं गरजेचं आहे, की जर तो तिथपर्यंत नाही पोहोचला, तर त्या केसमध्ये मला लॉस बुक करायचा आहे, प्रॉफिट बुक करायचा आहे, किंवा तो मायनसमध्ये असेल तर त्यावेळेस काय करणं गरजेचं आहे. आता हे माझं मी वैयक्तिक ठरवू शकतो, कारण की तो अनालिसिस माझा आहे. आणि इन केस जर मी तुम्हाला ती गोष्ट सांगितली, जर वर्षानंतर सांगितलं नाही तो मॅडम तिथपर्यंत पोहोचू शकला, 600ला झालेला आहे, ₹200 मायनस आहे, तर त्या केसमध्ये काय आहे की तुमचा वैयक्तिक लॉस झाला तर झालाच, पण तुम्ही आयुष्यभर सांगणार की त्या व्यक्तीमुळे मला लॉस झाला. मग त्याच्यापेक्षा स्वतः शिकणं आणि स्वतः इन्व्हेस्टमेंट किंवा स्वतः ट्रेडिंग करणं हे गरजेचं आहे. बरं, मग आता साधारण काय मर्यादा? जसं आता क्लासेस करायचे असतील तर शक्यतो डिग्री झाल्यानंतर लोक करतात. जसं आता हे ट्रेडिंग, शेअर मार्केट हे जर शिकायचं तर कोण शिकू शकतं? आता शिकवण्यासाठी तसं जर बघायला गेलं तर फक्त क्लासेस हाच एक सोर्स नाही. त्याच्यासाठी पुस्तकही भरपूर आहेत. त्याच्यानंतर तसं बघायला गेलं युट्यूबला चॅनल्स आहे, युट्यूब व्हिडिओज पण आहे, भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला सांगण्यासारख्या आहेत. आता डिजिटल हे सगळ्या गोष्टी ऑनलाईन चालतात. त्याच्यामुळे आपण पाहतो आपल्याला जे शिकायचंय किंवा आपल्याला जे पाहिजे ते ऍक्च्युअल मध्ये आपण क्लास न करताही शिकू शकतो. पण क्लासमधून बेनिफिट फक्त हाच मिळतो व्यक्तींना, की आता मी जे तोटे केलेत ते तुम्ही करू नका, एवढंच मी सांगू शकतो. म्हणजे आता मग आता क्लासमधून फक्त ह्याच गोष्टी जातात. आता मी जरी ट्रेडिंग केलं, मी जर ₹5-10 लाख पुढे लॉस केलाय, त्याच्यामुळे मला आत्महत्या करण्याची वेळ आली किंवा मी सुसाईड अटेम्प्ट केलं, तर त्यापर्यंत मी पोहोचलो का, कारण की मला लॉसेस झाले. मग आता मी क्लासमध्ये काय सांगू शकतो की मी ह्या चुका केल्या, ह्याच्यामुळे मला हा लॉस भोगावा लागला, तो तुम्ही करू नका. मग आता प्रॉफिटचे रेशो त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली ऍड होतात. म्हणजे काय, लॉस करू नका हा सांगतोय म्हणजे 100% त्याच्यामध्ये प्रॉफिट तर तुम्हाला साईड बाय साईड दिसतो. मग आता ह्या सगळे एक्सपिरियन्स आपण त्याच्यामध्ये शेअर करत असतो फक्त. मग तसे युट्यूबला पण आपण शिकू शकतो किंवा इतर काही गोष्टी आहेत, माध्यम आहेत, त्याच्यातून आपल्याला शिकायला मिळतं. अगदी करेक्ट. सो आता सर्वसामान्य लोक आहेत, हे ट्रेडिंग करू शकतात का? करू शकतात, पण त्याच्यासाठी वेळ हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. आता होतं कसं माहिती आहे का, की आपण पाहतो की शेतकरी वर्ग, आता मी पण एक गावाकडला आहे, आणि तसं जर पाहायला गेलं ना, तर आपल्यामधील सर्वसामान्य व्यक्तींमध्ये 95% लोक, 99% लोक फक्त इथून खाली काम करतात, म्हणजे नरड्याच्या खाली, आपण त्याला नरड म्हणतो, त्याच्या खाली काम करतात. आणि फक्त 1 ते 2% लोक असे आहेत की ते इथून वरती काम करतात. आता ते नरड्याच्या वरती काम करतात म्हणजे ते फक्त डोक्याचा वापर करून पैसे अर्न करतात, आणि इथून खाली काम करतात ते आयुष्यभर कष्ट करतात, ते पण पैसा कमवतात. दोघांचं कार्य सेमच. पण कष्ट कोणाचे गेलेले आहेत, ते 99% लोकांचे गेलेले आहेत. त्याचं रिझन काय, कारण की त्यांनी आयुष्यभर किंवा त्यांना जे शिक्षण मिळलंय ते फक्त मिळालंय तुम्ही इथून खाली काम करा, इथून वरती हे करू नका. मग आता ह्याच्यामध्ये आपण म्हणतो पहा, ज्याच्याकडे पैसा आहे तो लय मोठा होत गेला, आणि आपल्याकडे काहीच नाही, मग आपण काहीच नाही झालो की आपल्याला कमवतच नाही आलं. गावामध्ये 1-2 घर अशी असतात किंवा 10-5 घर अशी असतात, ते फक्त त्यांच्या घरातली इथून वरती काम करतात आणि त्यात पैसे चांगले मिळतात. किंवा आपण पाहतो, आता मी पण सिटीमध्ये राहतो, काही काही लोक असे की त्यांच्याकडे अमाप पैसे, त्याला गणू म्हणतात आमच्या भाषेत, गणू पैसा आहे. मग आता तो पैसा असण्याचं कारण काय, फक्त त्यांनी इथून वरती वापर केला. आणि आपण पाहतो मी पाहतो क्लासेसला येणारे भरपूर व्यक्ती असे की कंपनीत काम करतात, 10-10, 12-12 तास कंपनीत काम करतात, मग त्यांना 20-30 हजार रुपये पेमेंट मिळतं. आणि काही लोक असे आहेत की ते तासाला 2 तासाला कमावतात किंवा दिवसाला ते पैसे आरामात इझिली कमवू शकतात, का तर त्यांनी फक्त इथून वरती वापर केलेला आहे. मग आता त्याच्यासाठी शिक्षण सुद्धा गरजेचं असतं, असं नाही की फक्त ट्रेडिंग. आता याच्यात विषय असा आहे की हे सांगण्याचं तात्पर्य की ट्रेडिंग मधूनच फक्त पैसे मिळू शकतात अशातला भाग नाहीये. तुम्हाला इतर काही व्यवसाय पण आहेत किंवा इतर काही गोष्टी पण आहेत, तिथून पैसे मिळू शकतात. आणि सर्वसामान्य व्यक्ती 100% ट्रेडिंग करू शकतो, कारण की मी पण एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे, मी केलंय तर 100% दुसरं कोणालाही जमू शकतं. बरोबर. मग आता तुम्ही जर सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, तर तुम्हाला विरोध झाला असेल घरच्यांचा?
घरच्यांचं तसं पाहिलं सुरुवातीला घालतात. म्हणजे आता शेवटी सगळ्यांचं सेमच असतं, शिक्षण झालं पाहिजे. अगदी करेक्ट. आता बघा, एक सर्वसामान्य जर विचार फॅमिलीचा आपण केला मिडल क्लास, तर ट्रेंड काय आहे, की बाबा जॉब केला पाहिजे, की आता तू एज्युकेशन झालं तर तू जॉब कर. म्हणजे ही गोष्ट तर आउट ऑफ बॉक्स झाली ना, की बाबा तू मोबाईल मधून काहीतरी कर, लॅपटॉप मधून काहीतरी कर. आणि विशेष म्हणजे आय थिंक ह्याला ऑफिस पण लागत नाही, बरोबर. ऑफिसला जायला लागत नाही, घराच्या बाहेर निघायची गरज नाही, घरात बसून काहीतरी करतोय म्हणजे हे एकतर गेम खेळतोय, काही करतोय आणि पैसे येतात कसं काय तर काही कळत नाही. सो मग ह्यासाठी किती म्हणजे कसं काही समजून सांगितलं पाहिजे घरच्यांना किंवा विरोध जो होतो तर त्याला कसं हँडल केलं पाहिजे? आता ऍक्च्युअल मध्ये कसं आहे की हे पहा, प्रत्येकाच्या घरच्यांची मानसिकता ही वेगळी असते ऍज पर सिच्युएशन. म्हणजे आता तिथं कंडिशन्स काय आहेत, सिच्युएशन काय आणि आपण करतोय काय. आता एखादा जर ट्रेडिंग करतोय आणि लेस सारखा लॉस करतोय, त्याच्या घरचे नाही ना प्रोत्साहन करणार त्याला की बाबा तू ट्रेडिंग कर, शिक्षण सोडून दे. पण आता भरपूर वेळेस असं होतं की 100% घरच्यांचा विरोध असतोच. ज्यावेळेस मुलगा कमी एज मधून चालतो, मुलगी कमी एज मधून ट्रेडिंग करायला लागते किंवा स्टॉक मार्केटकडे वळते. कारण की आपल्या इकडे असा याचा माइंडसेट करून ठेवलाय, शेअर मार्केट हा जुगार आहे आणि याला जुगारासारखं ट्रेड करतात लोक. आता हे पण का झालंय, कारण की प्रत्येकाची मानसिकता वेगळी आहे किंवा जो मोठा ह्याच्यावरती झाला त्या व्यक्तीने सांगितलंय की आता एक गोष्ट मी ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस आम्हाला एक शिक्षक होते, नितीन सर गावठे म्हणून. तर त्यांनी एक गोष्ट सांगितली होती. आता सहज 11वीच्या वर्गातून सुट्टी झाली, मे बी पीटीचा पिरियड असेल त्यावेळेस ते आलते. आता त्यांनी सांगितलं संधीचं नेहमी सोनं करता आलं पाहिजे माणसाला. आता संधीचं सोनं करता आलं पाहिजे म्हणजे नक्की काय, त्यावेळेस त्यांनी गोष्ट सांगितली. एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक ब्राह्मण राहायचा आणि तो शंकर भगवानांचा खूप भक्त होता मोठा. तो नियमित जायचा. आता शंकर भगवानांचं जर आपण मंदिर पाहिलं तर ते नदीच्या कडेला असतं पाणी बऱ्यापैकी. आता ह्याच्यामध्ये झालं काय की तो जो ब्राह्मण होता तो रोज जायचा आणि नियमाने पहाटे 4 वाजता उठून आरती करायचा, पूजा पाठचं जे काय असेल ते करायचं आणि त्याच्यानंतर निघून यायचं जे काय त्याचं सागड असेल. आता हे कंटिन्युअस चालत राहील. आता पावसाचं वातावरण, हे सगळ्या गोष्टी भरपूर पाऊस वगैरे चालू होता आणि त्या तिकडं आठवडा झालं पाऊस चालू होता आणि तो व्यक्ती काय करायचा, तरी पावसामध्ये जायचा, नियमित त्याची सेवा करायचा, माघारी यायचा. पण एक दिवस झालं काय, तो असाच निघून गेला, म्हणजे मंदिराकडे गेला पाठ्यात. आता भरपूर पाऊस येत होतं, वादळ होतं, त्याच्यामुळे घरच्यांनी विरोध केला की आता नका जाऊ आजच्या दिवस तुम्ही, किंवा नंतर जा, थोडंसं वारं वावदान कमी झाल्याच्या नंतर, पाऊस कमी झाल्याच्या नंतर. पण त्या ब्राह्मणाने ऐकलं नाही. तो शेवटी काय केला की गेला त्या ठिकाणावरती आणि मंदिरात गेल्याच्या नंतर त्यांनी पूजापाठ त्याची सुरू केलं. त्याच्यानंतर अर्धा पाऊण तासानंतर चांगलं वादळ सुटलं, नदीला पूर आला आणि ते मंदिर दमादमाने पाण्याखाली जायला लागलं. आता त्यावेळेस झालं काय की पाण्याखाली जायला लागल्याच्या नंतर जसं जसं पाणी पायऱ्यांपर्यंत आलं तशी गावकरी आली किंवा त्याची बायको आली. तिने सांगितलं की चला आता पूर आलेला आहे, पाणी मंदिरापर्यंत पोहोचतंय. तर तरी तो व्यक्ती म्हणला की नाही, मी माझं ओळखूनच येईल. आता त्याच्यानंतर दुसऱ्यांदा मुलं आली, त्यावेळेस पाणी बऱ्यापैकी गाभाऱ्यापर्यंत गेलं. तर त्यावेळेस मुलांनी त्यांना बाहेर नेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकलं नाही. नाही म्हणले, मी माझ्या देवाची सेवा करून येईन आणि मला काही होत नाही, देव वाचवल मला माझा. मुलं निघून गेली. त्याच्यानंतर भरपूर वेळानंतर परत गावकरी आली, गावकऱ्यांनी सांगितलं, तरी त्या व्यक्तीने ऐकलं नाही. तोपर्यंत मंदिर अर्ध पाण्यात गेलं आणि हा जो ब्राह्मण आहे तोपर्यंत मंदिराच्या ह्याच्यावरती जाऊन बसला होता, छतावर. आता तरी तो काय म्हणायचा, नाही मला माझा देव वाचवल. आता ज्यावेळेस ते मंदिर पूर्ण बुडलं त्यावेळेस तो कलशापाशी जाऊन बसला आणि जसं काही बाहेर कळलं तसं रेस्क्यू टीम वगैरे आली. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आता तरी चला. तरी तो व्यक्ती म्हणला, नाही माझा मला देव वाचवल. आता याच्यामध्ये शेवटी निष्कर्ष असा झाला की तो व्यक्ती त्याच्यामध्ये मृत पावला, ब्राह्मण. आता ज्यावेळेस तो मेला त्याच्यानंतर त्याने देवाला विचारलं, मी तुझी एवढी नित्यनेमाने सेवा करतो, सगळ्या गोष्टी करतो, तरी तुम्हाला का मारलं? मी काय असं केलं किंवा तुम्हाला वाचवलं का नाही? तर देवाने सांगितलं, मी तुझ्याकडे 4 रूपांमध्ये आलतो वेगळ्या. पहिलं बायकोच्या रूपात आलतो तुला माघारी यायला, तो ऐकलं नाही. दुसऱ्यांदा आलतो मुलांच्या रूपात, तरी ऐकलं नाही. तिसऱ्यांदा आलतो गावकऱ्यांच्या रूपात, तरी तो ऐकलं नाही. आणि शेवटचा पर्याय चौथ्यांदा आलतो ह्या रेस्क्यू टीमच्या ह्याच्यात, तरी तो शेवटचं ते ऐकलं नाही. आता शेवटी तू तुझं कडेला नेणारच होता. त्याच्यामुळे काय की जे तुझ्यासोबत घडायचे ते घडले. आता त्याला आपण काय बदलू शकत नाही. आता तसंच आज की जे लोक आहेत ना, ट्रेडिंग मुलं करतात किंवा मुलं करतात, त्यांना जे करायचं ते करतात. सांगायला आई वडील येतात, आमच्यासारखे लोक जातात, नको आता भास्कर लॉस झालाय, किंवा इतर लोक सांगतात आता भास्कर, ते ऐकत नाही. नंतर मोठे मोठे लॉसेस करतात, आत्महत्याची वेळ येते. भरपूर अशा काही केसेस आहेत की आत्महत्यापर्यंत जाऊन आल्यात किंवा घेतले स्वतः, म्हणजे सुसाईड केले स्टॉक मार्केटच्या लॉसमुळे. त्याच्यामुळे ऍक्च्युअल मध्ये सिच्युएशन काय आहे, आपल्या फायनान्शियल कंडिशन्स काय आहेत किंवा आपल्या पुढं काय काय हे आहे,
ह्या सगळ्या गोष्टी पाहून आपण त्या गोष्टीवरती विचार करणं गरजेचं आहे घरच्यांनी सुद्धा. आता आपण पाहतो 5वी-6वीची मुलं क्लासला येतात माझ्याकडे ट्रेडिंगच्या. एवढी लहान मुलं. मग आता घरच्यांची माइंडसेट तसं आहे ना. आता ऍक्च्युअल मध्ये कसं आहे की भारताची शिक्षण पद्धती अशी आहे की तिथं फक्त तुम्हाला फिजिक्स, मॅथ, हिंदी, इंग्लिश ह्या गोष्टी शिकवल्या जातात. आता आपण असं म्हणतो की त्या गोष्टी काहीच काम करत नाही आपल्या आयुष्यामध्ये, किंवा आपण जे करतोय त्याच्यामध्ये त्या गोष्टींचं काम नाही आलं. आशातला भाग नसतो, ते सुद्धा काम करतं. ते जर कळत नसेल ना तर पुढचं काहीच समजत नाही आपल्याला. पण तसं जर बघायला गेलं तर भारताच्या शिक्षण पद्धतीमध्ये किंवा शाळेमध्ये फायनान्शियल लिटरसी हा प्रोग्राम घेतलाच पाहिजे. म्हणजे कमीत कमी मुलं आर्थिक साक्षर होते, बरोबर, त्यांना काहीतरी त्याच्याविषयी ज्ञान होईल. माहिती पडेल त्यांना. सो मग सर, फायनान्शियल फ्रॉड बद्दल तर बऱ्यापैकी तुम्हाला आयडिया असेल. मग हे सगळं कसं चालतं? आता तो पार्ट कसा आहे, फायनान्शियल फ्रॉड हे करण्याची वेगळ्या वेगळ्या पद्धती, बर. म्हणजे भरपूर अशा वेगळ्या वेगळ्या पद्धती. आता रिसेंटली एक आपल्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक फ्रॉड चाललेला आहे पहा, 3,500 CR नाव. आता नाव नाही घेत कोणी केलाय काय केलंय, पण भरपूर सर्वसामान्य व्यक्ती, शेतकरी, त्याच्यानंतर रिटायर्ड व्यक्ती, इतर काही लोक त्याच्यामध्ये गुंतलेत. आयुष्याची त्यांची जमापुंजी त्या ठिकाणावरती लावली आणि आज पैसे मिळत नाहीये, त्यांना विड्रॉल सुद्धा मिळत नाहीये. आणि काही कोटी किंवा काही हजारो लोक त्याच्यामध्ये गुंतलेली आहेत. हजारो म्हणण्यापेक्षा लाखो लोक त्याच्यामध्ये गुंतल्यात आणि कोट्यवधी रुपये, लाखो रुपये त्यांनी तिथं लावलेले आहेत पैसे. मग आता फायनान्शियल फ्रॉड जे आहेत ना, तर ते भारतामध्ये एकदम ते हे झाले सुटेबल, त्या वातावरणाला एकदम सुटेबल झालंय. कोणी येऊन फसून जाईल ह्या पद्धतीचा खेळ चालू आहे आता फायनान्शियल मार्केटमध्ये. आणि याला कारणीभूत म्हणजे लोक आहेत, कारण की त्यांना आर्थिक साक्षरच नाही आहेत ते, त्यांची तरी त्याच्यामध्ये काय चूक आहे. आता याच्यामध्ये जर मी आलो तुमच्याकडे, मॅडम म्हणलं मॅडम मी तुम्हाला म्हटली 10% रिटर्न देतो, तुम्हाला 1,00,000 रुपये द्या. बर. तर तुम्ही जर एज्युकेटेड असाल तर तुम्ही 10 वेळा विचार करता, ठीक आहे देऊ का नको, देऊ का नको. आणि प्रॉपर एज्युकेटेड असताना तुम्ही म्हणता जा मी देतच नाही सर. पण तसं जर पाहायला गेलं ना तर शेतकरी वर्ग किंवा सर्वसामान्य हे काय करतात, त्यांना लिमिटेड इन्कम सोर्सेस असतात. ते म्हणतात ठीक आहे ना, 10% म्हणजे लई मोठी गोष्ट आहे. बरोबर. त्याच्यापेक्षा मग 1,00,000-2,00,000 रुपये ते देणार. अजून मोठे पैसे, अजून जास्त. मग 1,00,000-2,00,000 रुपये स्टार्टिंगला गुंतवणार, ते पैशाने असतात. 1,00,000-2,00,000 रुपये गुंतवणार, त्याच्यानंतर महिना 2 महिने पाहणार रिटर्न्स येतात. आता कन्सिडर करा की मीच घेतोय ते. आता मी म्हणलो मॅडम ठीक आहे चला मला 1,00,000 रुपये द्या आणि मी तुम्हाला 10% रिटर्न देतो. तुम्ही 1,00,000 रुपये देणार आहे. आता लाखातून मला फक्त 20,000 2 महिन्यावर तुम्हाला रिटर्न द्यायचं. बरोबर. आता त्याच्यानंतर तुम्हाला विश्वास बसून राहिला, 2 महिने झाले माझे पैसे मला मिळत आहेत आणि ते पण 10% इंटरेस्टने मिळतात आहेत. लाखाला 10,000 रुपये महिना कोणीच देत नाही, इथं मिळतात आहेत. मग तुम्ही काय करणार की आणखी फॅमिली मेंबरला गोळा करा, बाकीच्यांचे तुम्ही पण टाकता का, त्यांचं पण वाढवायचं. मग आता आपला व्यू तर सेमच असतो की हे पण मोठी होतील जाऊ द्या काय अडचण नाही. पण त्याच्या मागे कंपनी पण काय करते, ज्यावेळेस तुम्ही हे काम सुरू करावा ह्याच्यासाठी कंपनी काय करते, एक काम कर, तुला 10% देतो आणि आणखी 2% इन्क्रीज देतो, तू आणखी फंड गोळा का. आपण एजंट टाईप थोडक्यात. म्हणजे ह्या पद्धती MLM टाईप ह्याच्यामध्ये युज केला गेला. त्याच्यानंतर लोक कशी आणखी गुंततील ह्याच्यावरती लक्ष दिलं गेलं आणि लोकांना तरी काय 1-2 रिटर्न्स मिळले, लोक खुश होतात, पैसे मिळतात आणि गुंतल्याच्या नंतर मग बोमा मारतात. आता काही लोक भरपूर कमवून बसतात आणि काही लोक सगळं आयुष्याचं घालून टाकतात, कारण त्यांना येणारा इन्कम फार कमी असतो किंवा लिमिटेड असतो. मग त्याच्यामध्ये फसवणूक सुद्धा ही मोठ्या रकमेची होते, कारण की जोपर्यंत त्यांना कळते तोपर्यंत मोठी रक्कम गेलेली असते. कारण की आता ह्या केसमध्ये पहा, जोपर्यंत 10% रिटर्न देतो तोपर्यंत लाखच रुपये. ज्यावेळेस मी 12% रिटर्न द्यायला लागलो त्यावेळेस तुम्ही घरचे अख्खे गोळा केलेले आहेत, गावातून फंड गोळा केलेला आहे. ज्यावेळेस तुमचा 20-25 लाख रुपये गोळा होतात त्यावेळेस तो आता फंड पण मोठा झालेला आहे आणि मला जायला पण काय हरकत नाही आता तुम्हाला बाय बाय करायला. करेक्ट. सो ह्या अशा पद्धतीने लोकांना फसवलेलं जातं. चालेल. सो आता आपण जर साधा जॉब करायचं म्हटलं तर आपल्याला गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागतो किंवा कुठल्याही गोष्टीसाठी. आता हे जे ट्रेडिंग मधून पैसे येतात किंवा हे जे इन्व्हेस्टमेंट म्हणून जे काही कमाई असते, मग ह्याच्यापासून तर टॅक्स तर तुम्हाला द्यावा लागत असेल. जर तो टॅक्स वाचवायचा असेल तर तुम्ही काय करता? आता असे भरपूर लोक येतात की म्हणजे भरपूर लोकांचा सुद्धा प्रॉफिट हायेस्ट आहे, ठीक आहे आपला टॅक्स वाचवायचा आहे तर सर काय करता येईल. कसं असतं, स्टॉक मार्केटमध्ये जे काय ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट करतो त्याला आपल्याला काहीच करता येत नाही, काहीच. राहिला पार्ट फॉरेक्सचा आणि क्रिप्टोचा. फॉरेक्समध्ये सुद्धा आपण टॅक्स वाचवू शकतो आणि क्रिप्टोमध्ये पण लोक वाचवतात. आता ऍक्च्युअल मध्ये मी पण फक्त स्टॉक मार्केटचं जे काय आहे तेच लिगली टॅक्स पे करतो, पण फॉरेक्सचा अजिबात नाही करत. आता शेवटी काय ते जातं गव्हर्नमेंटला, पण कोणाला पैसा नको आहे त्याच्यामध्ये. प्रत्येक जण तो विचार करतो आपण ते कष्टाच्या कमाईचं आहे. आणि इंडियामध्ये असं आहे, ट्रेडिंग करा किंवा कोणताही व्यवसाय करा, एकदम हायेस्ट टॅक्स आहेत किंवा हायेस्ट गोष्टी आहेत. प्रॉफिट झाला तर त्यातला निम्मा पैसा टॅक्स मध्ये ह्या सगळ्या गोष्टींमध्येच जातो. तर सर्वसामान्य व्यक्ती त्याच्याकडे 100% जातो. तर त्याचे भरपूर वेगवेगळे मार्ग आहेत आणि त्या पद्धतीने लोक वाचवतात सुद्धा. सो त्यात अशी काय ट्रिक आहे की जेणेकरून आपला टॅक्स सेव्ह होईल?
आता कसं आहे, ते आहे फॉरेक्स मार्केटमध्ये आहे आणि क्रिप्टो मार्केटमध्ये पण आहे. आता बऱ्यापैकी लोक करतायत आहेत, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे आणि ह्या सगळ्या अनलिगली गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ओपनली आपण डायरेक्टली त्या गोष्टीवरती बोलणं हे पण चुकतं. सो सर मला हे सांगा, आता तुम्ही हे जे काम करताय ट्रेनिंगचं, सगळ्या स्टुडंटला तुम्ही शिकवताय, तर मग याच्यामध्ये मिनिमम काय रिक्वायरमेंट असली पाहिजे? आता जसं तुम्ही म्हटलं 5 विषय पण मुली येतात, बाकी पण बराच सारा क्लास असतो. सो मग एक्झॅक्टली काय मिनिमम त्यांच्याकडे असलं पाहिजे? आता कसं आहे, स्टॉक मार्केटसाठी अशी कोणती गोष्ट रिक्वायर्ड नाहीये. तुमचं एवढं नॉलेज पाहिजे किंवा एवढं शिक्षण पाहिजे आणि वय पाहिजे. तर असं कसल्या प्रकारचं त्याचं बंधन नाहीये. ह्याच्यामध्ये कुणी एंटर करू शकतं. फक्त त्याला स्टॉक मार्केट विषयी तरी कमीत कमी माहिती असणं गरजेचं आहे. कारण की कसं होतं, जर एखाद्या व्यक्तीला स्टॉक मार्केटमध्ये एंटर व्हायचंय, पण त्याला त्या क्षेत्रातली अजिबात माहिती नसेल, तर त्याला लॉसला सामोरे जाणं गरजेचं आहे किंवा जातोच तो व्यक्ती. अच्छा. मग ह्यासाठी काय आहे, तुम्हाला कमीत कमी फक्त स्टॉक मार्केटचं नॉलेज जर असेल, तर तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता. अच्छा. नाहीतर मग 100% तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत थोडं. ओके. आणि आता समजा आता आमचं सगळं आय-टीचा क्राऊड आहे, ठीक आहे. सो मॅक्झिमम आय-टीचे लोकं एक जॉब सेफ्टी म्हणून काहीतरी पर्याय शोधतात. की ठीक आहे, माझा जॉब तर आहेच, पण मग मी सोबत हे पण करतो. तर मग ते करण्यासाठी जर खरंच प्रॉफिटमध्ये यायचं असेल आपल्याला, तर मग किती वेळ दिला पाहिजे ह्या गोष्टीला? आता ॲक्च्युअलमध्ये तुम्ही बोलल्याप्रमाणे ह्याच्यात आता स्टॉक मार्केटमध्ये जर पाहायला गेलं ना, सगळ्यात जास्त क्राऊड तो आय-टीचा आहे. कारण की तेच लोक लय कलाकार आहेत. ते काय करतात, जॉब तर आहेच, पण त्याच पद्धतीने मग जसा टाइम मिळेल तसं ट्रेडिंग करतात आणि इन्व्हेस्टमेंट करतात. आता आय-टी-वाल्यांचे भरपूर मोठे पोर्टफोलिओ आपण पाहिलेले, म्हणजे मी पाहिलेले आहेत. आता कसं होतं, की त्याच्यामागे त्यांचं कष्टही असतं, सेव्हिंग्सही ते करतात आणि त्या पद्धतीने ते बऱ्यापैकी प्रिफर इन्व्हेस्टमेंटला करतात आय-टीतली लोक. बऱ्यापैकी, कारण की त्यांना वेळ नसतो किंवा त्या सगळ्या जर गोष्टी आपण पाहिल्या, तर जवळपास आपण पाहिलं ना 95% आय-टीतली लोक हे ट्रेडिंगला प्रिफर करतात, इन्व्हेस्टमेंटला प्रिफर करतात. पण त्याच्यामध्ये SIPs असू द्या, म्युच्युअल फंड असू द्या आणि इन्व्हेस्टमेंट असू द्या, बऱ्यापैकी लोक ट्रेडिंग करत नाही त्याच्यामध्ये. कारण की ते जो म्हणतो ना आपण सेफ्टीचा पार्ट, तो तिकडे जास्त आहे इन्व्हेस्टमेंटला, त्याच्यामुळे ते तिकडे वळतात. अच्छा. आणि मग जर ट्रेडिंग करायचं असेल, तर ट्रेडिंगला कसं जास्त वेळ द्यावा लागतो का आपल्याला? कसं आहे, जोपर्यंत घेतलेली वस्तू विकत नाही ना, तोपर्यंत आपल्याला जागेवर बसून थांबावं लागतं. आणि स्टॉक मार्केट ही अशी गोष्ट आहे, की थोडं जरी तुम्ही इकडे झाले, तरी एकदम मोठं तुम्हाला काहीतरी मिळू शकतं किंवा मोठं तुमच्या हातून काहीतरी जाऊ शकतं. जाऊ शकतो. त्याच्यामुळे त्याच्यावरती एकदम नजर ठेवूनच आपल्याला ते बसणं गरजेचं आहे किंवा त्याला वेळ द्यावाच लागतो. बरं. आता हे सगळं झालं ट्रेडिंग करतोय म्हणजे घेतलेली वस्तू विकूपर्यंत, पण ते घ्यायचं कधी आणि विकायचं कधी हे तर माहित पाहिजे. म्हणजे ते माहिती करून घेण्यासाठी भरपूर कालावधी लागतो. म्हणजे थोडक्यात नॉलेज आधी घेतलं पाहिजे आणि नंतर प्रयोग केला पाहिजे तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. बरोबर. आता समजा आपण असं इमॅजिन करून चालू की आपल्या महाराष्ट्रामध्ये मॅक्झिमम लोक जे आय-टीचे आहेत किंवा कुठले पण टाईपचे जे ट्रेडिंग करतात आहेत, आता असं इमॅजिन करू की काही कारणास्तव त्यांना नुकसान झालं, लॉस झाला, तर ऑब्व्हियसली आपले एवढा मोठा पैसा आपला गेलाय. तर अशा केसमध्ये माइंड स्टॅबिलिटीसाठी काय केलं पाहिजे? आता याच्यासाठी योगा, मेडिटेशन हेच पार्ट आहेत. पण आता कसं असतं, शेवटी पैसा आहे. तो गेल्याच्या नंतर प्रत्येकाला दुःख होतच. बरोबर. किती काही झालं तरी आपण ते सावरून त्याला त्याच्यातून नाही बाहेर ही काढू गोष्ट शकत. तुमच्या बाबतीत पण झालेली आहे ना. पण मग तुम्ही कसं हँडल तर त्याच्यानंतर कमवलं म्हणून ती गोष्ट विसरलो. आता जर कमवलंच नसतं तर मग आज सुद्धा मी घेऊन बसलो असतो, स्टॉक मार्केटमध्ये माझे पैसे गेले. मग असे आहेत लोक की त्यांचे गेले ते आयुष्यभर विसरू शकत नाही ती गोष्ट. आणि ते परत तिकडे जात पण नाहीत. कसं असतं, स्टॉक मार्केट ही अशी गोष्ट आहे की सगळ्याचा नाच सुटतो पण ह्याचा नाही नाच सुटत. बर. ट्रेडिंग ही अशी गोष्ट आहे, म्हणजे आतापर्यंत आपण पाहतो एखादा व्यक्ती दारू पित असेल त्याचा नाच सुटतो, आणखी दुसरं काही व्यसन करत असेल त्याचा नाच सुटतो, पण जो ट्रेडिंग करतो ना तो पूर्ण व्यसनाधीन झालेला असतो, तो नाही सुटत. मग काय ह्याचे रिहॅबिलिटेशन सेंटर पण असतात का? अजून तरी तसं काय पाण्यात आलेलं नाहीये, पण होऊ शकतात कदाचित येत्या काळामध्ये. कारण की काय सवय लय वाईट आहे. अच्छा, म्हणजे ही एक हॅबिट आहे. हा, म्हणजे पैसे कमवण्याचा नशा आहे डायरेक्टली ट्रेडिंग. म्हणजे ऍडिक्शन म्हणू शकतो. ऍडिक्शन. हा नवीन टाईपचं ऍडिक्शन. हा. चालेल. आणि तुमच्या अनुभवाने जे काही वर्स्ट कंडिशन तुम्ही बघितली आतापर्यंतच्या, तर त्याच्यामध्ये तुम्ही एक्झॅक्टली काय बघितले? कारण बघा, ॲट द एज ऑफ 21 आपण जर करतोय, एवढ्या चांगल्या लेवलला तुम्ही काम करताय, ऑब्व्हियसली आता समजा एखादा माणूस 30ला सक्सेसफुल होतो, एखादा 35ला होतो, एखादा 50ला सुरू करतो, पण एखादा 21ला सक्सेसफुल होतो, तर तुम्ही त्याची सुरुवात कधीपासून केली? आता सुरुवात ही भरपूर दिवसापासून सांगितलं, बरं 7वी पासून आपली सुरुवात झालेली, पण प्रॉफिटेबल जो आपण तर 10वी 11वी मध्येच झालेलो आहे आपण प्रॉफिटेबल. आता याच्यामध्ये कसं असतं की स्टॉक मार्केट ट्रेडिंग म्हणलं की ह्याच्यामध्ये चांगले पण दिवस येत असतात, वाईट पण दिवस असतात. म्हणजे ते असतं ना, हे पण दिवस निघून जाते, पण त्या टाईपमध्ये असतं ते. आज प्रॉफिट येतो, उद्या लॉस पाहायलाच मिळतो, आणि उद्या लॉस येतो, परवा परत प्रॉफिट पाहायला मिळतो. फक्त त्याचं स्टेबल राहणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये ना, म्हणजे
ट्रेडिंगमध्ये ते कंटिन्युअसली सगळ्यांबरोबर चालू असतं. वर्स्ट दिवस सगळ्यांसाठीच असतात आणि चांगले सुद्धा रोजचेच असतात. म्हणजे कसं आहे, ट्रेडिंगमध्ये आपण एखादी गोष्ट 100ला घेऊन 200ला विकली. हम्म. का विकलीत म्हणून सुद्धा वाईट वाटतं आणि का नाही विकली म्हणून सुद्धा वाईट वाटतं. म्हणजे स्टॉक मार्केट हे असं आहे. आता ह्याच्यामध्ये कसं होतं, की कन्सिडर करा, ते 100ला घेतलंय, ते आपण 200ला विकतो आणि ते 1000 रुपयाला जातं. विकल्याच्या नंतर वाटतं याला मी विकलं नसतं तर बरं झालं असतं, 200ला विकलं आणि ते 1000ला गेलंय. अच्छा, म्हणजे त्याची प्राइस 1000 हा. ओके. मग आता ह्याच्यात होतं काय, की भरपूर लोक असे सुद्धा येतात, सर की आम्ही 100ला घेतो आणि 140ला विकतो, पण ते जातं 200ला. मग आम्ही तोपर्यंत थांबूच शकत नाही. पण आता ऍक्च्युअल मध्ये कसं असतं, त्याचा हायर आणि लोअर कोणालाच माहित नसतं. मग देव तर कोणीच नाहीये, कारण की तो कुठपर्यंत उचलल हे सांगता येत नाही. आता का विकलं म्हणून हे दुःख होतं, कारण की विकल्याच्या नंतर तो खूप वर गेला, आणि का नाही विकलं म्हणून दुःख होतं, कारण की तो विकला नाही म्हणून लय खाली गेला. मग 100ला घेतला आणि डायरेक्ट तो 0 झाला. म्हणजे असं सुद्धा होतं. त्याच्यामुळे ह्याच्यात कसं आहे, की रोज चांगलेही दिवस आहेत, वाईटही दिवस आहेत. आता व्यवसायामध्ये भरपूर पाहिलेत, म्हणजे वाईट दिवस सुद्धा पाहिलेत, चांगले पण पाहिलेत. असंही झालेलं आहे, ट्रेडिंग सुरू केली, त्याच्यानंतर पैसे खूप आले, त्याच्यानंतर पैसे गेले सुद्धा, खिशात पैसे नाही राहिले, एसटीने प्रवास करावा लागला, पीएमटीने प्रवास करावा लागला, असं सुद्धा भरपूर वेळा झाले. पण कसं असतं, जोपर्यंत तुमच्याकडे प्रॉपर स्टेबल इन्कम सोर्स नाही, म्हणजे ट्रेडिंग हा जो पार्ट आहे तो पॅसिव्ह इन्कम आहे. बर. आता काही लोकांसाठीच तो फुल टाइम इन्कम सोर्स राहतो, आणि काही लोकांसाठी, म्हणजे जवळपास 99% लोकांसाठी तो पॅसिव्ह इन्कम आहे. आता मी पण सांगतो, मी ट्रेडिंग करतो 100% ठीक आहे. आज मला समजते म्हणून मी ट्रेडिंग करतोय, उद्याच्याला माझ्या मागं कोण करणार आहे? ना माझा मुलगा करल, मी सांगता येत नाही, बरोबर. किंवा ना माझी मिसेस करल, ना माझे वडील करतील, ना माझी आई करल, सांगता येत नाही याच्यामध्ये. बरोबर. मग त्याच्यासाठी स्टेबल इन्कम सोर्स हा लय गरजेचा आहे प्रत्येक व्यक्तीसाठी. Correct. ट्रेडिंग ही जी आहे ती मला जमतंय म्हणून ठीक आहे, एक कला आहे, मला जमतंय म्हणून चाललंय, पण माझ्या मागे ते कोणाला तरी जमलं हे लय गरजेचं आहे. अच्छा. मग त्याच्यापेक्षा व्यवसाय काहीतरी असणं गरजेचं आहे, त्याच्यातून स्टेबल इन्कम येईल आणि त्याच्यातून आपलं कमीत कमी आपण नसल्याच्या नंतर घर चालेल. किंवा जर काही मी डिसेबल झालो, त्याच्याला ह्याच्या अपंग वगैरे झालो, किंवा आणखी काही गोष्टी झाल्या, त्या केसमध्ये ह्या बिझनेस आपल्याला सपोर्टिव्ह ठरतो. अगदी करेक्ट. त्याच्यामुळे आपला व्यवसाय सुद्धा असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंग हे करण्यासाठी तुम्ही एक अनदर ऑप्शन म्हणून ह्या गोष्टीकडे बघा. बरं. मी सगळं काही सोडून तेच एकटी गोष्ट करतात, असं करू नका. बरोबर आहे. आता जे बिगनर्स आहेत, म्हणजे आता थोडक्यात जे व्यवसायामध्ये शिरता येतात किंवा फक्त शैक्षणिक ह्याच्यात शिरता येतात, त्या लोकांनी फुल टाइम केलं तर काही प्रॉब्लेम नाही, कारण की त्यांच्याकडे वेळ आहे, काळ. बरोबर. पण जो व्यक्ती कंपनीत जातोय त्यांनी हे करणं चुकीचं आहे, की फुल टाइम ट्रेडिंग करतो जॉब सोडतो, किंवा अदर काही इन्कम सोर्सेस ते बंद करतो, फक्त ट्रेडिंगवरती ध्यान देतो, ते हे चुकतं लोकांचं. भरपूर लोक अशी पण आहेत की ते सगळं सोडतात आणि ट्रेडिंगच्या नादी लागतात, कारण की त्यांना मोठ्या मोठ्या लोकांची स्टोरी ऐकवल्या जातात, की त्यांनी असं केलं तर मग त्यांनी तसं झालंय. ऍक्च्युअल मध्ये ते फक्त म्हणण्यासाठी आणि बोलण्यासाठी योग्य असतं, आणि ज्यावेळेस करायला जातो प्रात्यक्षिक त्यावेळेस खूप वेगळं असतं. अच्छा, म्हणजे रिअलिटी खूप वेगळी. खूप वेगळी. म्हणजे आता मी इथे बसून सांगू शकतो की मॅडम तिथून मार्केट तिथपर्यंत जाईल, पण ज्यावेळेस मी स्वतः ट्रेड घ्यायला बसतो ना, त्यावेळेस माझे सुद्धा हात पाय कापतात, कारण की आपण ठरवलं इथून इथपर्यंत जाईल, पण सपोर्ट पासून रेजिस्टर पर्यंत जायला मार्केट 10 वेळा खाली पडतं. फ्लक्च्युएशन्स आहेत, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये रिस्क पण आहे, आणि ते गोष्ट स्टेबल नसल्यामुळे त्रास पण आपल्याला होतो. अगदी करेक्ट. सो लेटेस्ट मध्ये मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देईल, की जसं की मी काही अशा लोकांना भेटले की जे फुल टाइम त्याच गोष्टी करतात, आणि त्यांच्या घरात जे बाकी मेंबर्स आहेत, हा. जसं तुम्ही आता मला म्हटलात की नाही का तुमच्याकडे ते स्किल आहे कदाचित ते बाकीच्यांकडे नाही. सो आता अशी कंडिशन आहे की म्हणजे एक जण जो आहे, म्हणजे घरातला मुलगा जर तो करतोय तर वाईफ मग जॉब करते, म्हणजे आहे ना, तर मुलाला एवढं ऍडिक्शन आहे त्या गोष्टीचं की तो ती गोष्ट सोडत नाही, भले ते लॉस मध्ये. बरोबर आहे. मग हे एक व्यसन सांगितलं ना, हे एक व्यसनच आहे, काही झालं तरी ते सुटत नाही. म्हणजे ट्रेडिंग एक ऐसी नशा आहे, वो कभी छूटती नाही. म्हणजे ना, असे कितीतरी लोक आहेत, अख्खा माणूस जातो पण ट्रेडिंग काय सोडत नाही त्याचं. अख्खं घर जातं, माणूस जातो, पण ट्रेडिंग काय जात नाही त्याच्या आयुष्यातून. ट्रेडिंग जो करायला लागतो आणि ज्याला त्याची सवय लागते, तो माणूस संपला. मग तुमचा सल्ला काय ह्या सगळ्या जनरेशनला? आता याच्यामध्ये कसं आहे, शेवटी ट्रेडिंग करा, चांगली आहे आणि तितकीच वाईट आहे, पण आपल्याला कुठपर्यंत चांगली आहे आणि कुठपर्यंत वाईट आहे हे समजणं गरजेचं आहे. म्हणजे दिवसामध्ये 1-2 ट्रेड ठीक आहे, 1000-500 रुपये प्रॉफिट, 1000-500 रुपये लॉस, तिथपर्यंत ठीक आहे. पण ज्यावेळेस तुमचा लॉस आणि प्रॉफिट ह्या दोन्ही गोष्टी वाढतात, त्यावेळेस माणूस त्याच्या अधीन होत जातो, म्हणजे वाढ जातो त्याच्या प्रवाहानुसार. मग मोठे मोठे लॉसेस सुद्धा पाहायला मिळतात, मोठे मोठे प्रॉफिट सुद्धा, आणि त्याच्यानंतर मग माणूस चुकीचं पाऊल चालतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्या स्टेप बाय स्टेप ठरलेल्या असतात स्टॉक मार्केटचा. हा काही जुगार नाहीये, ह्याला कोण मॅनिप्युलेट करत नाही, ह्याला कोण चालवत नाहीये. हे सगळं चालतं कंपनीच्या बायर्स आणि सेलर्स वरती. मार्केटमध्ये जसा व्हॉल्यूम आहे तसं मार्केट त्या डिरेक्शनला मोमेंटम देतो.
सो सर आता मला सांगा एवढं चांगलं तुम्ही एक्सपिरियन्स व्यक्ती आपण त्याला म्हणू शकतो. तर तुम्ही एवढा चांगला एक्सपिरियन्स घेतलाय. मग तुम्ही टीचिंगला का प्रिफरन्स दिला? आता कसं आहे मॅडम, की टीचिंग म्हणजे ते नकळतच सुरू झालं होतं, ठीक आहे. पण त्याच्यानंतर ब्रांचेस भरपूर गेल्या, लोकांचा प्रतिसाद मिळाला आणि ज्यावेळेस आता प्रत्येक व्यक्ती करतो एकदम पैशासाठी किंवा नावासाठी करतो. बरोबर. आता त्यावेळेस बारीक होतं त्याच्यामुळं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त पैसा येत होता. पण आता त्याच्या पलीकडे होतं नाव. आता कमी वेळेत आपलं नाव झालं पाहिजे, कमी वेळेत आपण कुठेतरी ओळखलं गेलो पाहिजे, कोणतरी पाहिलं पाहिजे किंवा अभिमानाने आपल्या वडिलांनी सांगितलं पाहिजे की माझ्या मुलाचे 10 जागेवरती ब्रांचेस आहे किंवा 10 दुकानं त्यांनी उघडली. आता त्या विचाराने आपण खरं तर याच्यामध्ये आलतो आणि त्यावेळेस आपली ताकद अशी नव्हती की आपण स्वतः 10 दुकानं टाकू शकतो. त्याच्यामुळे आपण फ्रँचायझी मॉडेल चालू केलं. आता फ्रँचायझी मॉडेल चालू केल्याच्या नंतर क्लासेस वगैरे प्रत्येक वेगवेगळ्या सिटीमध्ये चालू झाल्या. 24 ब्रँड दिल्या, काही बंदही पडल्या, व्यवसाय चालला नाही किंवा रिस्पॉन्स मिळाला नाही किंवा फ्रँचायझी पार्टनरनी व्यवस्थित केलं नाही किंवा आमच्या साईडनी काही प्रॉब्लेम्स आले. मग आता ह्याच्यामध्ये झालं असं की प्रॉब्लेम्स तिथं भरपूर आले ह्या व्यवसायामध्ये. पण ह्याच्यात असं एक विचार करून आपण उतरलो नंतर की आपलं नाव पण झालं पाहिजे. आणि एक गोष्ट त्याच्यातून एक शिकायला भेटली की ज्यावेळेस आपण लोकांना लखपती बनवतो त्याच वेळेस लोक आपल्याला करोडपती बनवतात. आपण लोकांना काहीच नाही दिलं तर लोक आपल्याला काय देणार आहे? म्हणजे Correct. त्याच्यातून आपल्याला रिटर्न काहीच मिळणार नाही. काहीच. पहिलं आपण सांगतो काहीतरी पेरावं लागतं आणि त्याच्यानंतर उगवतं. त्या टाईपमध्ये हे सगळं चालतं. आणि त्याच्या आधी वडिलांनी सांगितलं होतं ज्या क्षेत्रात उतरतोय त्या क्षेत्रात तू एक तर राजा म्हणून राहा, नाही तर त्या करूच नको. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला ज्यावेळेस मी ट्रेडिंग करत होतो आणि त्याच्यामध्ये लॉसेस झाले, असेच वडील शेजारी बसले होते आणि आम्ही किचन मध्ये बसलो होतो. रात्रीचा टाइम होता. म्हणले असंच एक काय मला काहीतरी उदाहरण दिलं आणि त्यावेळेस फक्त त्यांचा एकच शब्द होता की तुला जर काही करायचं असेल नाही ट्रेडिंग मध्ये, तू करायचंय तर असं मोठं काहीतरी कर जेणेकरून तुझं चांगलं नाव होईल. करायचंय तर राजासारखं ना, नाही तर भिकाऱ्यासारखं राहणार काही त्यात ते नाही. मग त्याच्यानंतर म्हणजे आता खरं तर ही गोष्ट झाल्याच्या नंतर लक्षात आलं की वडिलांनी आपल्याला तेव्हा ते सांगितलं होतं. म्हणजे आज म्हणायला झालो मला की वडिलांनी सांगितलं होतं जर काही करता आलं तर कर. आणि त्याच्या पलीकडं घरच्यांची किंवा आपल्या बापाची एक शिकवण की पैसा किती येतोय ह्याला महत्व नाहीये, पण तो किती सुखाचा येतोय हे लय महत्वाचं आहे. करेक्ट. म्हणजे आज प्रत्येक व्यक्ती पैसे कमावतो. स्टॉक मार्केट मधल्या बिझनेस मधून कमवतो, क्लासेस घेऊन कमवतो, इतर काही व्यवसायांमधून कमवतो. लय लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आहेत, आपल्याला माहिती नाही. पण त्याच्या मागे किती सुख दडलं नाही हे फक्त त्यांनाच माहिती आहे. भले मी आज रुपये कमवत असू द्या, 10 रुपये कमवत असू द्या, पण माझे त्या पैशांमागे कोणाचा तळतळाट नाहीये आणि मला त्याच्या मागे सुखाची झोप. का तर फक्त बापाचा शब्द होता की किती कमवतोय ते महत्वाचं नाहीये, त्याच्या मागे कोणाची तळतळाट नसली पाहिजे. सो हे सगळं तर खूप छान वाटलं ऍक्च्युली मला बोलून आणि खूप छान जर्नी आहे तुमची. सो मला हे सांगा की या व्यतिरिक्त अजून कुठली एखादी गोष्ट आहे का की जी मला सांगायला आवडेल? आता ह्याच्यामध्ये आपण एक घास आनंदाचा असा पण उपक्रम चालू केला. बर. म्हणजे आता आपण असं ठरवलंय महिन्यातले जे काय आपण ट्रेड करतो किती असू द्या तर त्यातले 10 ट्रेड मिनिमम हे अनाथांसाठी गेले पाहिजे. कारण की आपण पण एक काहीतरी समाजाचं देणं लागतो. बरोबर. आणि आज त्याच लोकांच्या आशीर्वादामुळे किंवा त्यांच्यामुळेच आज आपण मोठं झालेलं आहे. म्हणजे आता आपण प्रत्येक व्यक्ती पाहतो भरपूर पैसे कमावतो, पण प्रत्येक व्यक्तीची देण्याची ताकद नसते किंवा मानसिकता नसते डोनेट करण्याची किंवा ह्या सगळ्या गोष्टी करण्याची. पण आपण तो एक उपक्रम चालू केला आणि तशी आपण एक कम्युनिटी बिल्ड करतोय की ट्रेडर्स कम्युनिटी, ज्याच्यामधून जे काही लोक असतील ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या सहकुशीने फक्त त्यांच्यासाठी डोनेट करतील समोर येऊन. म्हणजे कसं होतं की आज आपण पाहतो आपल्याला पाहिजे ती गोष्ट आपण जाऊन खरेदी करू शकतो, पाहिजे ती गोष्ट खाऊ शकतो बरोबर. किंवा पाहिजे ती गोष्ट आपण घेऊ शकतो. पण आज त्यांच्यासाठी कोणी नाहीये आणि ती गोष्ट त्यांना मिळणं सुद्धा फार कठीण आहे. त्याच्यामुळे मग आपण पिझ्झा म्हणा, बर्गर म्हणा, ज्या गोष्टी त्यांना मिळत नाहीत किंवा त्यांनी अनुभव नाही घेतला त्या गोष्टींचा, त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो. आता आपण रिसेंटलीच सिंधुताईंच्या आश्रमाला गेलो शिरूरमध्ये. दोन्ही आश्रमांना आपण पिझ्झा आणि बर्गरचे काय असेल स्नॅक्स वगैरे ह्या सगळ्याच गोष्टी दिल्या आपण. आता डोक्यात चालतं आपण जेवणच देऊ, पण आता कसं होतं जेवण प्रत्येक व्यक्ती जातो देतो जेवण किंवा त्यांना तिथं त्यांचं किचन आहे ते बनवतात, पण पिझ्झा बर्गर त्या लहान लेकरांना खायला मिळत नाही. म्हणून आपण ठरवलं की ते पिझ्झा आणि बर्गर त्यांना देणं योग्य राहील. त्याच्यामुळे प्रत्येक महिन्याला आपण 10 ट्रेड एक घास आनंदासाठी ठेवतो. खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे हे खूप चांगलं काम करताय. तर तुम्हाला ह्या चांगल्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा द सारिका शो पॉडकास्ट चॅनल टीमकडून. सो आज इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं. ऑल ओव्हर महाराष्ट्र लोक नक्कीच इन्स्पायर होतील. सो खूप खूप धन्यवाद आज इथे आलात आणि तुमचे थॉट्स सगळ्यांना शेअर केले त्याच्याबद्दल. धन्यवाद.